नारायण नारायण. देवा, जेजुरीहून भ्रमण करत जात होतो, आपण दिसलात म्हणून थांबलो. मुनिवर, आपण अगदी योग्य वेळेवर आला आहात. हो देवा, सर्वप्रथम आपले शतशः अभिनंदन. आपण युद्धात त्या दैत्याला लोळवून पराभूत केले, लोकांना भयमुक्त केले आणि मुख्य म्हणजे बानूचे रक्षण केले. देवा, काय आज्ञा आहे? मुनिवर, सूर्योदयापूर्वी नेवासेला संदेश द्यावा की म्हाळसा माहेरी येते आहे. अवश्य देवा, का नाही. परंतु श्री म्हाळसा देवी कधी प्रस्थान करणार आहेत? म्हाळसा नेवासेला केव्हाच निघाली आहे. काय सांगता काय देवा? हे असे अचानक? म्हाळसा माझ्यावर रागावून गेली आहे. परंतु देवा, आता मी श्री म्हाळसा देवींच्या मातापित्यांना कसे आश्वासन देऊ? आणि श्री म्हाळसा देवी नेवासेला गेल्याच नाहीत तर? मुनिवर, म्हाळसेला नेवासेपर्यंत पोहोचवण्याचे दायित्व माझ्यावर आहे. तेव्हा आपण निश्चिंत असाल. आता आपण सांगितले, चिंता कशाची? परंतु मुनिवर, ही वार्ता इतर कोणालाही सांगू नये. देवा, मी इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे करीत नाही, परंतु तरीही हा असा समज का आहे कोणास ठाऊक. असो, आपण सांगितलेले कार्य होईल. नारायण नारायण. शेवटी काय निर्णय झाला? श्री खंडेराय श्री म्हाळसा देवींना भेटायला निघाले आहेत. परंतु म्हाळसांनी सांगितले आहे की त्यांनी मागे जाऊ नये आणि श्री खंडेरायांना भेटून त्यांना पाहून काही घडेल असं नाही. देवी, हे ठाऊक आहे, ही शिवलीला आहे. श्री खंडेराय काय करतील, ते कोणतं रूप घेतील, हे आत्ता सांगता येणं अवघड आहे. म्हाळसा तात्काळ जेजुरी गडावर परत आल्या नाहीत तरीही चालेल, परंतु त्या एखाद्या सुरक्षित स्थळी पोचाव्यात, जेणेकरून त्यांना कष्ट होणार नाहीत. मला जे संकेत मिळत आहेत त्यावरून मला असं वाटत आहे की श्री खंडेराय श्री म्हाळसा देवींना वेगळ्या रूपात जाऊन भेटतील. तसे झाले तर त्यांना एखाद्या निवासस्थानी नेणे शक्य होईल. मला असं वाटतं की श्री म्हाळसा देवींनी काही दिवस नेवासेला राहावे, जेणेकरून त्यांना पुन्हा इथे जेजुरीत आणण्यासाठी आपल्याला योजना करता येईल. परंतु त्यांच्या मातोश्रींना कळलं तर प्रश्न अधिकच गंभीर होऊ शकतो. तोपर्यंत या जेजुरी गडाचे काय होईल हा प्रश्नच आहे. देवी, आपण कुठे जाणार आहोत? ठाऊक नाही. पण काहीतरी ठरवलं असेलच ना? नाही ठरवलं. देवी, ह्या रात्रीच्या प्रहरी हा घोर अरण्यात आपण काय करत आहात? आपण कोण आहात? मी कोण आहे याची आता मलाच ओळख नाही. आम्ही प्रवास करताना इथे केवळ थांबलो होतो. परंतु देवी, आपण कोण आहात हे मात्र सांगितले नाहीत. क्षमा असावी, पण मला त्याची आवश्यकता वाटत नाही.
मग मला माझ्या दिव्य दृष्टीने ते पाहावं लागेल. ते काय करायचंय ते तुम्ही पहा, पण मला एकांत हवा आहे. आपण यात्रा करत असाल तर तुम्ही पुढे गेलात तरीही चालेल, आमची चिंता करू नये. देवी, किती हा राग. मी केवळ आपली विचारपूस करत होतो. ऋषीवर, ह्या श्री म्हाळसा देवी आहेत. बर, मी फार ऐकून आहे ह्यांच्याबद्दल. आपण माझ्याविषयी काय ऐकले आहे? हेच की आपले आपल्या प्रजेवर अत्यंत प्रेम आहे आणि आपले श्री खंडेरायांवर अतीव प्रेम आहे. पण काय? स्पष्ट बोलावे. पण आपण अत्यंत क्रोधी आहात. आपल्या क्रोधावर आपले नियंत्रण नाही. हे तुम्हीच सांगायचं राहिला होतात. देवी, मी स्पष्ट बोललो म्हणून रागावू नका. ही म्हाळसा कोण आहे हे तुम्हालाच काय, कोणालाही कळणे एवढे सोपे नाही. तिच्या स्थानी स्वतःला ठेवलं की तुम्हाला तिचं दुःख कळेल. एक स्त्री म्हणून तिला काय वाटतं हे तुम्हाला कळेल. पण तुम्हाला हे कळेल असं मला वाटत नाही. तेव्हा तुम्ही माझ्याविषयी बोलण्यापेक्षा आपली यात्रा सुरू ठेवलीत तर बरं होईल. परंतु देवी, ह्या घोर अरण्यात आपण कशा? आपल्याला काय करायचे आहे? देवी, अशा रागावू नका. परंतु ह्या अरण्यात हिस्त्र श्वापद आहेत. मला कोणाचेही भय नाही. देवी, आपण इथल्या प्रजेसाठी, ह्या ऋषी परंपरेसाठी फार काही केले आहे. त्याचे मोल अतीव आहे. तेव्हा आमचे देखील काही दायित्व आहे आणि त्यानुसार मी आपल्याला एकटे कसे सोडू? मी स्वतःला सांभाळायला समर्थ आहे. आपण चिंता करू नये. असं कसं? आपण कुठे चालला आहात हे मला सांगा, म्हणजे मी आपल्यासह त्या इच्छित स्थानापर्यंत येऊन आपल्याला सहाय्य केल्याचे समाधान देखील मला लाभेल. आपण कोणत्या दिशेने आला आहात? मी पश्चिमेकडून आलो आहे आणि पूर्वेला चाललो आहे. मी पश्चिमेला चालले आहे. आपण या. तरी पण आपल्याला आपल्या इच्छित स्थानी पोहोचवण्यासाठी मी माघारी फिरू शकतो. देवी, आपण केवळ सांगावे. देवी, हे आपल्या सोबत आहेत. तेव्हा या अरण्यातून बाहेर जाण्यासाठी आपण यांच्या सोबत जाऊयात. ही कन्या योग्य बोलत आहे. माधवी, तू शांत राहा. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. तू ओळखतेस त्यांना? मग देवी, आपण श्री खंडेरायांवर रागावून निघाला आहात का? ऋषीवर, तुम्ही तुमची मर्यादा ओलांडत आहात. तसे नव्हे देवी, परंतु रागाच्या भरात अयोग्य निर्णय घेतले जाऊ नये असे मला वाटते. मला आपल्याशी काहीही बोलायचं नाही. देवी, मी एक सांगू? आपले माता पिता चिंतित आहेत. हे आपल्याला कसे ठाऊक? मी नेवासेहूनच येतो आहे. म्हणजे आपण मला ओळखता? देवी, आपल्याला कोण ओळखत नाही. आपण इथल्या प्रजेच्या माता आहात.
आपण अक्कांना पाहिलेत का? कशा आहेत त्या? त्या देवींमुळे चिंतित आहे. देवींचे पिता फार मोठे शिवभक्त आहेत, परंतु देवींच्या मातेमुळे ते देखील चिंतित आहेत. आपण नेवासेला जाऊयात का? देवी, त्यात एवढा विचार करण्यासारखे काय आहे? नेवासेला चालत जाण्यासाठी बराच कालावधी लागेल. मग आपण जेजुरीहून येताना जर मेणा घेऊन आला असता तर आपला मार्ग सुखकर झाला असता. पण आता काय करायचं? आपण चालत जाऊ. देवी, आपण चालत जाणार? हो, मग त्यात काय? तसं नाही देवी, आपण तर साम्राज्ञी आहात. तेव्हा असे हे चालत जाणे आपल्याला योग्य दिसणार नाही. मी पाहीन काय करायचं ते. धन्यवाद. आपण निघाला तरी चालेल. बर, येतो मी. परंतु देवी, मी आपल्याला एक सांगू इच्छितो. मी आपल्याला नेवासेला काही वेळातच पोहोचवू शकतो. खरंच? मग देवी, आपण जाऊयात? आपण नेमके कोण आहात? मी शिवपरंपरेवर श्रद्धा असणारा एक ऋषी आहे. आपण खोटे आश्वासन तर देत नाही आहात ना? देवी, मी असत्य कधीच बोलत नाही. मग आपण आम्हाला कसे घेऊन जाणार आहात? देवी, आपण ह्यावर उभे राहावे. चिंता नसावी. नारायण नारायण. श्री खंडेरायांनी मला जे कार्य सोपवले आहे ते पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो आहे खरं. परंतु जर तिम्मा शेटनी मला जेजुरीत काय घडलं म्हणून विचारलं तर मी काय करावं? आपण असं अचानक येणं केलं मुनीवर? कार्यच असे आहे की त्वरित येणे आवश्यक होते. काही अमंगल तर घडले नाही ना? कालपासून अस्वस्थ वाटत होते म्हणून विचारले. अहो, काल रात्री ह्यांना वाईट स्वप्न पडले. संकेत बरे नाहीत असं म्हणत होते. सर्व काही कुशल मंगल आहे ना मुनीवर? सर्व काही मंगलच होणार. आपण निश्चिंत असावं. अहो, काल रात्री ह्यांना वाईट स्वप्न पडले. संकेत बरे नाहीत असं म्हणत होते. सर्व काही कुशल मंगल आहे ना मुनीवर? सर्व काही मंगलच होणार. आपण निश्चिंत असावं.
आता जे कार्य पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो होतो ते सांगतो. तिम्माशेठ, श्री म्हाळसा देवी नेवासेला यायला निघाल्या आहेत. खरंच सांगता आहात का तुम्ही मुनिवर? हो. अहो, आम्हाला तर हे ठाऊक देखील नव्हते. तसे पत्र देखील आले नाही जेजुरीवरून. आता कोणत्याही क्षणी त्या इथे येतील, परंतु त्या येण्याआधी त्यांच्या स्वागताची यथोचित तयारी आपल्याला करता यावी म्हणून ही वार्ता द्यायला मी पुढे आलो आहे. अहो, हे तर चांगलेच संकेत आहेत. तुम्ही का उगाच संकेत बरे नाहीत म्हणून म्हणत होतात? मुनिवर, आणखीन कोण कोण येणार आहेत म्हाळसासोबत? काय झालं? सध्या तरी श्री म्हाळसा देवी एकट्याच येणार आहेत, परंतु लवकरच श्री खंडेराय येऊन त्यांना जेजुरीत परत घेऊन जातील याची मला खात्री आहे. पण मुनिवर, जेजुरीत सारे काही कुशल मंगल आहे ना? तिम्माशेठ, आता श्री म्हाळसा देवी आल्या की सर्व काही सांगतीलच, परंतु आता आपण त्यांच्या स्वागताची तयारी करायला घ्यावी. येतो मी. नारायण. काय झालं असावं? देवी, हे आपले इच्छित स्थळ, आपले निवास स्थान. आपल्याला कसे ठाऊक? ते महत्वाचे नाही. आपल्यामुळे आम्हाला नेवासेला यायला कष्ट पडले नाही. माझ्या मुखातून जर काही अनुदार शब्द पडले असतील तर क्षमा असावी. देवी, त्याची काहीच आवश्यकता नाही. आता आपण आपल्या माता पिता ह्यांना भेटावे. आणि देवी, मी आपल्याला एक सांगू इच्छितो की जेव्हा आपण शांत असता तेव्हा आपण अधिक तेजस्वी दिसता. धन्यवाद. आपण आलाच आहात तर आदरात इथे घेऊन जावे. देवी, ह्या क्षणी नको. जेव्हा आपण आनंदी असाल तेव्हा मी आपल्या इथे निश्चितच येईन. परंतु या क्षणी आपण दुःखी आहात. देवी, आता आपण यावे. माधवी, ते ऋषी इथे होते, आता कुठे गेले? मला वाटतच होतं ते कोणी साधे ऋषी नसावेत.